वाशिमच्या रिसोडमध्ये शासकीय विहिरीतून पाण्याची चोरी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे। जिल्हा परिषदेचे सीईओ वैभव वाघमारे यांनी कारवाई करत मोटारीसह इतर साहित्य जप्त केले। ग्रामीण भागातील पाणी टंचाईमुळे मोठी कारवाई केल्याची माहिती आहे। पुण्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली। हवामान विभागानं पुणेकरांना हा अलर्ट जारी केलाय। खबरदारी म्हणून झाडाखाली तसंच धोकादायक ठिकाणी नागरिकांनी थांबू नये असा सल्लाही हवामान विभागाकडून देण्यात आलाय। पालघरमध्ये अवकाळी पावसाची दमदार हजेरी दिसलेली आहे। डहाणूसह परिसरात पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह पाऊस झालाय। कासा, चारोटी या भागातही वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला। पावसामुळे बागायतदार शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं। पालघरमध्ये आलेल्या वादळी वाऱ्यामुळे मोठं नुकसान झालंय। जव्हार तालुक्यातील अनेक गावात घराची छत उडून गेलेले आहेत। वादळी वाऱ्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। पुण्याच्या खेड तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडलाय। खेडसह पुण्यात प्रचंड उकाडा जाणवत होता। त्यानंतर आलेल्या जोरदार पावसानं उकाड्यापासून नागरिकांची सुटका झाली। मात्र या वादळी पावसानं शेतातील उन्हाळी पिकाचं नुकसान होण्याची शक्यता आहे।